कबूतर आणि मुंगीची गोष्ट। एक वेळेची गोष्ट आहे। एका घनदाट जंगलात एक नदी होती। या नदीकाठी एक मुंगी पाणी प्यायला गेली होती। अचानक पाण्यात होऊन ती बुडू लागली। तिच्या शरीराचा बळ निघाल्यामुळे ती पाण्यात डुबू लागली होती आणि ती स्वतःला वाचवण्यासाठी संघर्ष करत होती। समोरच्या झाडावर बसलेले एक कबूतर हे दृश्य पाहत होते। त्याने लगेचच मुंगीला मदत करण्याचा निर्णय घेतला। कबुतराने त्याच्या चोचीतून एक मोठे पान तोडले आणि ते पान नदीमध्ये फेकले। पान नदीच्या पाण्यावर तरंगत आले आणि मुंगीला ते पकडण्याची संधी मिळाली। मुंगीने ते पान पकडले आणि त्यावर चढली। तिच्या मदतीसाठी कबुतराची ती कृती अत्यंत महत्त्वाची ठरली। मुंगी पाण्यातून बाहेर पडली आणि कबुतराचे आभार मानले। मुंगीला वाचवणारा कबूतर नेहमीच तिच्या मनात होता। काही दिवसांनंतर जंगलात शिकारी आले। ते आपल्या जाळ्याने पक्षी पकडण्यासाठी झाडांवर लपले होते। शिकारींना दिसलेल्या एका कबुतराने तिथे असलेल्या जाळ्याची नीट तपासणी केली आणि ते एका झाडाच्या कडेला बसून आपला आराम घेत होते। शिकारींनी त्याच्या शरीरावर तासलेला जाळा फेकला आणि कबुतराला पकडले। कबूतर रडत होता आणि त्या जाळ्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता। शिकारी हसत होते, पण ते जाळ्यात पकडलेल्या कबुतराचे भविष्य काहीच चांगले दिसत नव्हते। अचानक मुंगी दिसली। ती कबुतराच्या मदतीसाठी आली होती। ती शिकाऱ्याच्या पायाला चावा घेऊन त्याच्या पायावर खूप जास्त दबाव आणून शिकारीला गडबड केली। शिकारी दचकले आणि जाळे सोडून पळाले। कबुतराला जाळ्यातून मुक्त करणे त्यांना शक्य झाले। कबूतर धन्यवाद म्हणत मुंगीला धन्यवाद दिले। कबूतर आणि मुंगीची